रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओळी क्रमांक 112 ते 114चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे। या ओळ्यांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। जेव्हा आपली इंद्रिय म्हणजे डोळे कान नाक इत्यादी आपापल्या विषयांच्या म्हणजे रूप शब्द गंध संपर्कात येतात तेव्हा मनात हर्ष किंवा आनंद किंवा शोक किंवा दुःख निर्माण होतो। या विषयांच्या संगतीमुळे निर्माण होणारे हे विकार आपल्या अंतःकरणाला पूर्णपणे ग्रासून टाकतात किंवा ढवळून काढतात असा या ओळ्यांचा अर्थ होतो। जया विषयांचा ठाई एकनिष्ठता कही नाही तेत दुःख आणि काही सुखही दिसे। या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। सांसारिक विषयांचे स्वरूप हे चंचल असते, त्यात कधीही स्थिरता किंवा एकनिष्ठता नसते। म्हणूनच या विषयांच्या ओढीमुळे मानवाला कधी क्षणिक सुख मिळते तर कधी दुःख सोसावे लागते। हे दोन्ही अनुभव अनित्य आहेत। देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती हे द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे। या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। उदाहरणादाखल शब्दाचे महत्त्व पहा। कानाद्वारे जेव्हा शब्द आत जातात तेव्हा ते स्तुती किंवा निंदा या स्वरूपात असतात। स्तुती ऐकली की प्रेम अभिमान वाटतो आणि निंदा ऐकली की ते द्वेष निर्माण होतो। म्हणजेच केवळ श्रवण इंद्रियामुळे मनात राग किंवा द्वेषाचे तरंग उठतात। या ओव्यामधून इंद्रिय संयमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे। आपले सुख आणि दुःख हे बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या इंद्रियाच्या प्रतिसादावर जास्त अवलंबून असते हे यात सांगितलेले आहे। या ओव्यामध्ये द्वेषाद्वेष आणि शब्दाची व्याप्ती यासारख्या शब्दाचे भाषिक सौंदर्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली आपल्याला हा व्हिडिओ व याचे विश्लेषण आवडले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील। धन्यवाद माऊली।